अचानक आम्ही आता रिक्षामध्ये दिसतोय असं नाही का आता व्हिडिओ काढला नाही का तेवढा टाइम नाही मिळाला. सामान काढायचं तर डिमांड सामान करतं तिने चालेल्या स्टेशनला तर स्टेशनला गेली म्हटलं जाऊ नंतर काढता येईल. पण हल्ली डिमांडला व्हिडिओ काढायला लास्टच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल मी डिमांडला गेले जेव्हा तू म्हणाले व्हिडिओ काढायचा टाटा केलं मला पण एवढा इंटरेस्ट नाही सामान भरायचं होतं आणून ते घ्यायचे आणि त्याच्या आणि मग निघाले लगेच झालं एका तासात झाला होता. एक तास पण नाही लागते ना तिने तास पण नाही एक तास गर्दी असते काय नसते त्यामुळे 8:30 घरात मलाच रिक्षा भेटला आवडायला आम्ही रिक्षा किती आणि मग डिमांड करायला सामान पण आलं निघाल त्या घरी जाऊन स्वयंपाक करायचं होऊन जाईल एवढं काही नाही वाटत पडायचं वाईट मधून आणि तशी मी स्वयंपाकाला लागली. आता चिकन टाकलं एक साईडला सूप बनवायचंय ह्याचा आईसाठी ते आता मी उकळत्या पाण्यात टाकलेले ते साफ वगैरे केलेत. आता त्याला फोडणी देते. वरण झाला वरण पण लावले मी थोडंसं बरोबर आणि आता चपात्या करायच्या. बाबा आले स्टेशनला बाबा सारखं विचारतात काय आणू काय आणू काय तर भाज्या वगैरे काय सांगितलं नाहीये तर भाज्या आम्ही उद्या गुरुवारच्या ह्याच्यातच आणल्या आणि चाललंय. आई बघा काय मध्ये बघा आहो ओडियन्स विचारताय ताई इकडे बघा अगं मशीन झाली आता बोललाय मशीन लावली त्या मशीन नाही लावत ती लाल जास्त नाही का ते लावतात नाही ते सगळं मस्त झाले झोपलेल्या नुसत्या मला करमत नव्हतं म्हटलं उठा 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 मस्त झाले का फिरताय त्यांच्यासाठी सूप करते मस्त टाकाटक बाबा पण येतात बाबा पण घेते ओके झालं आम्ही तुला दाखवते कसा कसाला पडले भांडी सगळं करायचं आता करते त्याच्यात चिकनचं ठेवलं ते कुठे गेलं भाताचं कुकर तिकडे अशा तर सगळं काम झालेलं आहे ब्लॉग आताशी सगळं जेवणाचं वगैरे झालं. टिफिन ते बाबा गेले यश केलं दिनेश केलं सगळ्यांचे टिफिन भरून दिले गेले. यश चालेल यश नाही त्याला नको काहीतरी तुम्ही नवीन बघताय आज टीव्ही किती दिवस झालं बंद होता तो चालू झालाय आणि माझी माऊ बघितली कुठे आई गेल्यात मोकळीला. आता तुम्ही बोलत असेल तुम्ही आईला का नाही जास्त तर असं आहे कोणाला समोर यायला आवडतं नाही आवडत आईला जास्त नाही आवडत तर मी जास्त फोर्स नाही करत तर त्याच्यामुळे मी त्यांना जास्त नाही घेते नेमकं ठीक आहे. पण आई आहेत आईची तयारी करून वगैरे दिली मस्त त्या आंघोळीला गेल्यात आणि त्यांना नाश्ता वगैरे देते त्या येईपर्यंत मी लादी वगैरे पुसून घेते मग देवपूजा वगैरे चपात्या झाल्या तेव्हा मस्त गरम गरम चपाती दिली मस्त खातील त्या औषधं देऊन आराम करायला सुद्धा आराम नाही करायचं त्यांना फेऱ्या मारायला लावतात कारण का जेवढ्या त्या चालतील तेवढ्या त्या पटकन रिकवर होतील आणि मग बसून राहतात नाही होणार त्याच्यासाठी मग हे न्यूज जे सकाळचं न्यूज असतं मला खूप आवडतं बघायला कारण का काय चाललंय काय नाही कुठे काय ते मॉर्निंगला मी एक तास तरी बघते टीव्ही एक अर्धा तास म्हणजे अशी कामं झाल्यावर आता लावलंय टीव्ही मग कशी बाबांना बघायचं होतं पण लक्षातच नाही राहिलं तुमच्या कामात लावायचं कारण का आता आम्हाला सवय झाली टीव्ही बनवायची दिवस तर लावला मी न्यूज नाही बघणार कामं करते आईला मग परत नाश्ता वगैरे गरम गरम चपते वगैरे देऊन त्यांच्या हेल्थचं आधी बघितलं पाहिजे न्यूज चला नंतर भेटूया मी आधी वगैरे पुसते पटापट every step
मस्त नाश्ता विष्टा झाला आणि आई आता टी व्ही बघते. टी व्ही नाही बघत आहे, मोबाईल बघतात आणि मी टी व्ही बघते. गाणी लावले बस मस्त देवपूजा वगैरे झाले. कपडे आता अजून सुकत घाले तेव्हा ऊन मस्त पडलं. आता हे बघ कपडे झालं का लगेच सुकत टाकते, सुकतील पण लगेच. टेन्शन नाही. आता रोडीज लागेल म्हणून बसते. मला रोडीज आवडतं बघायला. कोणाकोणाला आवडतं कमेंट्स करून मला सांगा. रोडीज कोणाला आवडतं बघते. मशीन झाली की कपड्याला की सुकट टाकते उन्हात. यस झाली आहे. तुला फटके देणार आहे मी, तुला येऊच नको. मांजरीने आज माझा चावाच घेतला हाताला. रक्त वगैरे नाही काढले पण दात लागले नाही. एकच मिनिट मशीन झाली ना. चावा घेतला माहिती का तिने माझा पटकन हाताला. म्हणलं आता काही खरं नाही बाबा. अशी मांजर आहे. मांजरीवरती कधी भरोसा नका ठेवू. बेकार आहे मांजर. एवढा मी तिचा लाड करू ती मलाच चावते. कपडे काढते मशीनमधून. बोलूया ऊन आलं तर पटकन घेते सुकून काढले कपडे. ते म्याव 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 करत ना, उतरता येत नाही तरी पण तिथूनच जाईल ती. तिची पिल्लं आहेत खाली. तिला कोण मला तर नाही बाबा खाली. वाव मस्त. आई ऊन बघा किती छान पडले. आई ऊन बघ बाहेर. उन्हाने छान होता. आता धुकं वगैरे काही नाही. मस्त ऊन पडलं. कडक ऊन पडला. कडक ऊन. तू जाणारच कशी पण करून. फोन करून जाईल. ही कुठली गाणी लागेल काय हे. मस्त टीव्हीला गाणी लावलेत. आज पण मस्त त्यांचं बघतात सिरियल. आणि मी आता सामान भरायला घेतलं. एक साईडला गाणी ऐकते, एक साईडला सामान भरते. गाणी ऐकून काम करायला कोणतं गाणं सांग मला. ओ भव रे देखो हम दीवाना मस्ती में मस्ता. आणि सामान भरते एकीकडे. मस्त टाइमपास चालू. इथे आत्ताशी 11:15 झाले. माझे टोटली सगळी कामं झालीत. नाश्ता पाणी डबे बिबे कपडे धुतले, कपडे सुकत टाकलेत. देवपूजा हे ते सगळं झालं. आणि मस्त की आता सामान भरायला घेते मार्च. DMart फेमस.
हे बाई हे आई हो आई हा उचला फोन हा हॅलो त्याच्यात व्हिडिओ कॉलिंग करतो चक्कर वगैरे नाहीये पण जरा असं कमजोर वाटत कमजोर वाटत नाही नको नको जर किती लावले माहितीये दवाखान्यात 4,000चा लावून सामान घेतलं सगळं आणलंय संध्याकाळचे 5:45 झाले आणि हृदय आमच्याकडे बघते टीव्ही बघा ही कार्टून स्वतः कार्टून आहे नी कार्टून बघत बसते दाखवते आईचं नाश्त्याचं चाललंय मस्त कार्टून लागला मी तर बघत नाही ब्रेक फ्री करायला बसले किती ह्याच्याने आवडीने बघते कार्टून काय लावलंय हे काय ग हृदय पेना केअर काहीतरी बोलते कशी अभ्यास नको करायला ते शाळाने बघ आमच्या आईचा चालला नाश्ता जी पेस्ट केलेली एवढी भारी झाली आईला खूप आवडली मस्त भाजी बनवते आईने साप वगैरे कधी ठेवलेला आहे त्यात पाणी घेऊन ठेवले तर आणि वरण भाताच्या एक साईडला कुकर लावते आणि मी जाते बाजार गुरुवारचा बाजार आहे तर जान्हवी यायच्या बनवता मी स्वयंपाक करून ठेवते म्हणजे मला जरी उशीर झाला तरी पटकन मी चपात्या करेल फक्त चपात्याच करायच्या राहतील जास्त काय करावं नाही लागणार म्हणजे आईला पण वेळेत जेवण होते त्यासाठी मी आता घाई करते उठली येतून वगैरे धुतलं चहा पण नाही केला आईला पेस्ट दिली करून आणि त्या आता चहा नाही घेणार मला पण नको एवढं काही माझा इंटरेस्ट नसतो चहाचा तर आता पटकन भाजी टाकते घेवड्याची भाजी करते बघा कशी बनवते ती दाखवते मी तुम्हाला म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्ही तशी बनवता का वेगळी बनवता ते पण मला सांगा बाहेरचं वातावरण एकदम भारी पाऊस गेलं आणि ऊन पडले हे बघा ऊन आहे म्हणजे असं थोडं थोडं एकदम उन्हासारखं मस्त चलो तर भाजी बनाएंगे लसूण आहे ला वाटते आणि नंतर मग शेंगदाणे वाटते असं झालं आता कांदे कापून घेते 2 छोटे कांदे आणि नंतर मग आता करूया टाइम जाणारच मला हे पण वाटत तो पण लावूया आता मिक्सरला पण नंतर टाकू Miss the morning glaze, but the sunlight in so many ways. Grab my आता ही पेस्ट टाकते आपण त्याच्यात no plan, लसूण chasing vibes like आणि मिरचीची in the sand. भात टाकते हे सरबरीत वाटते Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. त्याच्यात आता हळद टाकते Today's for आणि us, no वापस टाकते time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. एवढ्याची भाजी अशी करून बघा एकदम टेस्टी लागते जरासं मीठ टाकते Life's a tune, तर मी त्याच्यावर मीठ टाकतो थोडं खूप पाणी होतं नंतर वापरते जास्त नाही होत crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets we find. Let's write a new काढूया हे. वा 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 ही भाजी आता उद्या त्याचा शेंगदाणा टाकतो टाकूया आपण shows they care. Colors splash like secrets
काय बोललेला मग मला लक्षातच नाही राहिलं. तुला बोललेली नाही रे हाय त्याच्यात म्हणून. छान पैकी झालं. भाजी झाली, वरणाला फोडणी देते निघते आता काय चांदी एकच परत ठेवलं यशला. वरण झालंय, वरण भाताचा कुकर झालं. भाजीचं पण ठेवून देते वरती. आता फक्त वरणाला फोडणी देते. आणि ही मी उद्या तुम्हाला दाखवते ह्याचीच पेज एवढी सुंदर होते ना. मी फर्स्ट टाइम आणि काही टेन्शन नाही. आता ही भिजत ठेवते आणि उद्या सकाळी बनवायची. तर मी तुम्हाला ह्याची रेसिपी उद्या दाखवेल. ओके छान ना. आणि ठेवलं आता भिजत. स्टोरी सांगते काय गिफ्ट मिळालं ते. मंदिरामध्ये काहीतरी जे हारले त्यांना पण गिफ्ट होतं आणि जे जिंकले त्यांना बॅग्स आणि हारले त्यांना काय बुक्स असतील, नोटबुक्स, पेन. एक सेट होता डॉमचा. अच्छा डॉमचा सेट होता. आणि बोलते 100हून जास्त मुलं होती आणि आम्हाला काही मिळालंच नाही. बोलते स्टार्टिंगचे जे पोरं होते ना तू लेट गेली असशील म्हणून. आम्ही चाललोय बाजारमध्ये. आता बोलत असेल कुठे तरी तर बाजारात चालली. म्हणजे असं ब्लॉक करायला नाही मिळत. मला कामातच दिवस चाललाय माझा पूर्ण. दादा आल्यावर मला पण काकीने काम लावलं. येस दादा आल्यावर तिला पण काम लावलं मी. तेवढी कामं होतात. आता बाजारात भेटूया आपण. आणि हा काहीतरी वेगळाच म्हणतो. काय बोललाय तू? कैसा पाव? याने मला कन्फ्युज करून ठेवला. छान आहे काय. 60 रुपये 140. इथे सामान घेतोय आणि पाऊस येतो सगळं. चल तिकडे तिकडे पटापट हळूहळू जाऊया. चल पाऊस भिजत लागणार. सगळा चिखल झाला म्हणून मी येत नाही इथे. सगळं मला अजिबात आवडत नाही असं. पाऊस पण येतोय आणि भिजले. कांदे बटाटे आपले कुठे त्या साईडला आहे ना. भिजलो इथे आपण. भिजलो आहे ना. भाजी घेऊन आली. सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आली. मेथी आणली, शिमला मिरची आणली, फ्लावर आणला, कांदे बटाटे लसूण कधीच आणले. आलू बटाटे वांगे पण आणले. सगळ्या भाज्या 30 रुपये पाव. आणि मेथी पण 30 रुपये छोटीशी. कांदे मला 50 असे 3 किलो. बटाटे पण 50चे 3 किलो. ते 100ला 6 किलो. नव्हतं मला हाऊस पडत होता ना. मला शूट करायला काहीच भेटलं नाही. आता बाबांनी कलरची पेट आणल्या सकाळसाठी. त्याला आता आगटासून वगैरे लावून ठेवते. बाकीचं जेवण झालं. गरम गरम चपात्याकडे जेवण घेतात. बाबा आले. दिवेश आणखी आले म्हणून तो पण आता कलरची पेटेला आले लसूण लावून घेते. म्हणजे सकाळी मला वाटण बिटण करायची काही गरज नाही. आला दिवेश पण आला. साफ वगैरे केलं. ते लसणाची पेस्ट लागते, मसाला लावते. हसतो बघा. कशातला कशात म्हणजे चालायचं काय करायचं. चपात्या करायला घेते पटापट नाही. तेवढ्या परत घाई होईल आणि लावते आणि ठेवून देते. ओके चलो बाय. टेक केअर. ब्लॉग आवडले लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतर बघील चांगले ब्लॉग प्लीज सहन करा थोडे दिवस. ओके बाय. टेक केअर.